लोकतंत्र न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत। हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे। म्हणून सरकारने शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपये द्यावे, ओला दुष्काळ जाहीर करावा, पीक विमा त्वरित द्यावा असे निवेदन उभाटा तालुका प्रमुख प्रतापराव देशमुख शिवूरकर यांनी माननीय मुख्यमंत्री यांना तहसीलदार हदगाव यांच्या मार्फत दिले आहे। यावेळी प्रतापराव देशमुख, उद्धवराव देशमुख, शिवाजी जोजार पाटील, शेतकरी नेते प्रल्हाद पाटील हडसणीकर तसेच असंख्य शेतकरी उपस्थित होते। लोकतंत्र न्यूज हदगाव। शेतकऱ्याच्या पाठीमागे आम्ही खंबीर आहे। आमचा पक्ष, आमचे नेते आजही शेतकऱ्याच्या पाठीमागे आम्ही रस्त्यावर उतरून शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहोत। हदगाव तालुक्यात अनेक मंत्री पाहून गेलेत, अद्यापही निर्णय घेत नाहीत। काय पाहून गेले आहेत? आज मंत्री बांधावर येतात आणि फोटो काढून जातात आणि मला सांगा काय त्याने करतात? पंचनामे करायची काय गरज आहे? मला आज एवढा महाराष्ट्र ओल्या दुष्काळामध्ये तडफडत आहे। सर्व महाराष्ट्रामध्ये सर्वांनाच माहीत आहे एवढा दुष्काळ पडलेला आहे आणि त्याला पंचनामे करायची गरज आहे। काही मंत्री म्हणतात आमच्याकडे डाटा नाही। डाटा तर आजकाल ऑनलाईनचा आहे, एक बटन जर दाबलं तर सर्व डाटा मिळते पूर्ण महाराष्ट्रामधला, किती शेतकरी आहेत आणि किती बाधित झाले आहेत। तर हे शेतकरी अशी दिशाभूल करून आपल्याला काहीतरी लपवालपवी करत आहे आणि पुढे चालढकल करत आहे। बाकी काही नाही, शेतकऱ्यांचं दुःख यांना काही कळालेलं नाही। ते एसी मध्ये बसून तिकडं सर्व ठरवत असतात आणि शेतकऱ्याच्या बाबतीत काही निर्णय घेत नाही।